आज होती संकष्टी आणि संकष्टीचा सगळ्यांचा उपवास असतो, त्याच्यामुळे ना सकाळचा नाश्ता तर काल साबुदाणे भिजत घातलेले आणि आज वडे बनवलेले आमच्या आईंनी मस्तपैकी साबुदाण्याचे, खूप टेस्टी झालेले. आणि त्याच्यानंतर चहा, कारण चहा पितात तुम्हाला माहीत आहे, चहाशिवाय मला बिलकुल जमत नाही. आणि मग माझ्या नवऱ्याला लावलं, मी माझी गाडी धुवायला, कारण जायचं होतं अलिबागला, थोडंफार काय काय वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या, तर त्याच्यासाठी गेलो अलिबागला. आणि पहिलं साड्या घ्यायच्या होत्या मला ॲक्च्युली 2-3, तर तिथे साड्या घ्यायला गेलो. आणि साड्या घ्यायला मी नेहमी कुठे जाते माहिती आहे तुम्हाला, कुमकुममध्ये, अलिबागमध्ये आहे कुमकुम. तर तिथे खूप भारी साड्या मिळतात आणि रिजनेबल रेटमध्ये, तुम्हाला हव्यात तशा. ते काका आम्हाला नेहमी देतात कमी करून आणि मस्त मस्त साड्या असतात. माझ्या साड्या तिथूनच असतात, वेगवेगळ्या ठिकाणावर असतात, पण तिथून मी जास्त घेते. त्याच्यानंतर कॉटन किंगला गेलो, त्याला शर्ट घ्यायचं होतं. तुम्ही बोला लग्न झाले तरी यांची शॉपिंगच संपत नाही, तर हो, नाहीच संपत. काय ना काय चेंज वगैरे करायचं असं काय असतं, ते सगळं करत होतो, बरंच काम होतं. दुपार झाली येईपर्यंत तर खूप गरम करायला लागलं. मग गोळा वगैरे खाल्ला, तिथून थोडंसं वाऱ्यावरती वरसोली बीचला गेलो, एक राऊंड मारला मस्तपैकी रिलॅक्समध्ये, एक फोटोशूट केलं, 2-3 असे फोटोज क्लिक केले, घरी आलो रिटर्न, कारण नैवेद्य पण बनवायचं होतं. तर मी लगेच जेवणाला लागले. आणि जेवायला काय काय होतं आमच्याकडे, ते बिरडाची भाजी, भेंडीची भाजी, डाळ भात आणि गोड अशी चिक्की पण होती, चटणी वगैरे, पापड वगैरे सगळं बनवलेलं. आणि त्याच्यानंतर मी पूजन वगैरे केलं, अशा पद्धतीने पूजन केलं छोटंसं आपलं. आणि नैवेद्य वगैरे दाखवलं, बाप्पाच्या पाया वगैरे पडली, खूप मस्त वाटलं. आजचा दिवस खूप मस्त गेला, असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय.